उपस्थित असलेले सर्व पत्रकार मित्र, सर्व चॅनल्स, मीडिया, उपस्थित सर्व नागरिक बंधू बहिणींनो, विशेषतः प्रांतिकचे अध्यक्ष परशुरामजी वाडेकर साहेब, त्याचप्रमाणे ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्या RPI आठवले गटाच्या सोनकांबळेताई, भारतीय जनता पार्टीचे सदाशिवराव खाडे साहेब, RPIचे इतर सर्व मान्यवर, सन्मान्य संतोषजी बारणे, सन्मान्य काळूरामजी पवार, सन्मान्य जितेंद्र ननवरे, सन्मान्य कांबळे, सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, त्याचप्रमाणे RPI आठवले गट, इतर सर्व मित्रपक्ष, याचे सर्व आलेले पदाधिकारी, आपल्या सर्वांचं या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मनापासून मी स्वागत करतो। आणि सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो की अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु त्यांना बसण्याची गैरसोय होत आहे, उभे आहेत सर्वजण, त्याबद्दल आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। आपल्या सर्वांना माहितीच आहे की आज शेवटचा दिवस होता, आता 3 वाजेपर्यंत माघारीचे अर्ज घ्यायचे होते। आपल्या परिसरामध्ये पिंपरी विधानसभामध्ये प्रामुख्याने सर्वात जास्त उमेदवारी अर्ज भरले गेले होते आणि त्यातल्या प्रबळ दावेदारांमध्ये सोनकांबळेताई होत्या, शिवसेनेकडनं आता गौतम चाबुस्कर होते, त्यांनी त्यांची माघारी अर्ज आजच घेतलेला आहे। परंतु सोनकांबळेताईंची मनधरणी करण्याचा आम्ही सर्वांनीच प्रयत्न केला। आठवले साहेबांनी स्वतः अजितदादांशी ते बोलले, वास्तविक पाहता त्यांनी राष्ट्रवादी पार्टी काँग्रेसच्या वतीने सुद्धा उमेदवारी शेवटच्या क्षणी मागितली। तुम्हाला माहिती आहे की त्यांनी त्या रागामध्ये RPIचा राजीनामा सुद्धा दिला होता, परंतु दादांनी तेव्हा सांगितलं त्यांना की तुम्ही खूप उशिरा आलेला आहात, नाही ताई तुम्ही आधी थोडा आला असता तर आम्ही प्रयत्न केला असता। त्याचप्रमाणे इतर पण दावेदार आहेत, त्यांनी प्रयत्न केला, परंतु स्वतः दादा गेले 2 दिवस ताईंच्या संपर्कात आहे। मी स्वतः उमेदवार अण्णा बनसोडे आणि काल स्वतः आम्ही त्यांच्या निवासस्थानी गेलो, तिथं 400-500 कार्यकर्ते जमलेले होते। ते सर्वजण ताईंना आग्रह करत होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घ्यायची नाही, आपण RPIकडनं किंवा आपण अपक्ष का होईना आपल्याला उमेदवारी लढवायचीच आहे। अशा प्रकारे मग आम्ही रात्री काल जवळपास ताईंच्या इथे 11:15 वाजेपर्यंत होतो। आठवले साहेबांनी परशुरामजी वाडेकर यांनाही सुद्धा फोन केला, त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला महायुतीचा धर्म पाळायचा आहे आणि सोनकांबळेताई थोडासा रागवलेले आहेत, रुसलेले आहेत, त्या फोनही उचलत नाही आहेत, म्हणजे आठवले साहेबांचाही फोन उचलत नव्हते, म्हणून त्यांनी परशुरामजी वाडेकरांना जबाबदारी दिली की तुम्ही स्वतः जा, उमेदवाराशीही बोला आणि ताईंनाही सांगा की बाबा माझी विनंती आहे की माघारी घ्या, आपण पुढे तरी काहीतरी विचार करू। याच पद्धतीने काल रात्री सुद्धा दादांचं बोलणं झालं आणि आज सकाळी स्वतः मीच त्यांच्या निवासस्थानी जाऊन दादांचं त्यांचं बोलणं करून दिलं। त्या ठिकाणी अजितदादांनी त्यांनाही विनंती केली आणि त्यांनी सांगितलं की RPI आपला एक घटक पक्ष आहे, RPI आपल्या युतीमध्ये आहे, त्यामुळे RPI आपल्या युतीमध्ये असल्यामुळे आपण युतीचा धर्म पाळावा ताई आणि तुम्हाला जी संधी तुम्ही मागत आहात, जागा एकच आहे, परंतु भविष्यामध्ये आपण आठवले साहेब म्हटल्याप्रमाणे कुठलं तरी महामंडळ किंवा कुठल्या तरी शासकीय पदावर नेमण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण मिळून करू। मी स्वतः फडणवीस साहेबांशी आणि शिंदे साहेबांशी पण बोलतो, अशा पद्धतीने स्वतः दादाही त्यांच्याशी बोलले आणि त्या ठिकाणी मी समक्ष होतो। मी सुद्धा अध्यक्ष या नात्याने त्यांना विनंती केली आणि आज या ठिकाणी RPIचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी आज या पत्रकार परिषदेला आलेले आहेत। पहिली RPIची पत्रकार परिषद होईल, तदनंतर सन्मान्य उमेदवार जितेंद्र ननवरे, सन्मान्य उमेदवार बाबा कांबळे, सन्मान्य उमेदवार काळूरामजी पवार, इतर काही उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे। त्या सर्वांचं सुरुवातीला स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो।
की त्यांनी युतीचा धर्म पाळण्यामध्ये सहकार्य केलं. आमच्या विनंतीचा त्यांनी मान ठेवलेला आहे आणि आज आपल्या NCPचे जे अधिकृत उमेदवार आहेत अण्णा बनसोडे, यासाठी सर्वच पक्षांनी, मग भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, NCP असेल, RPI आठवले गट असेल, इतर आमचे मित्र पक्ष आहेत, त्या सर्वांचे स्वागत करतो आणि सन्माननीय परशुरामजी वाडेकर यांना विनंती करतो की आपण पुढील सूत्र आपल्या हातात घ्यावी. धन्यवाद. नमस्कार. सर्व पत्रकारांचे सहर्ष स्वागत. महायुतीचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते, पत्रकार बंधू, या ठिकाणी आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराचे अध्यक्ष योगेशजी भर, तसेच आदरणीय सदाशिव खाडेसाहेब, राजेशभाई, संतोष बारणे, रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा सोनकांबळेताई, मुकेश कानडे, सिकंदर सोमवंशी, रुक्मिणीताई पाटील, दादा शिरोडे, सर्व सन्माननीय कार्यकर्ते, बंधू आणि बंधू, या ठिकाणी चंद्रकांताताई सोनकांबळे या रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष आहेत, मागितल्या होत्या आणि त्या 12 जागा द्याव्या ही तिन्ही पक्षाकडं केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांनी मागणी केली होती. गेले 15 वर्ष आम्ही महायुतीमध्ये काम करतो, त्यामुळे आम्हाला संधी मिळावी, जागा मिळावी ही विनंती आदरणीय नेते रामदासजी आठवले साहेबांनी केली. या 15 वर्षामध्ये आम्ही महायुतीचं अत्यंत प्रामाणिकपणे वेळोवेळी काम केलेलं आहे. या मतदारसंघातून चंद्रकांत सोनकांबळे यांना 2014ला 47,000 मतं पडली. त्यावेळेस त्यांनी शिलाई मशीन चिन्ह घेतलं होतं आणि आत्ता देखील त्यांनी उमेदवारी पक्षाकडे मागितली. आठवले साहेबांनी आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे आणि त्यांना जाऊन भेटा, त्यांच्यामार्फत तिकीट मिळतं का तेही बघा. महायुतीची उमेदवारी मिळत असताना शेवटी असंही ठरलं की जर आम्ही तुमचं चिन्ह घेऊन लढलो तरी चालेल, पण आम्हाला आमच्या पक्षासाठी जागा तुम्ही द्या, त्याच्यावर आम्ही विचार करू, हेही आठवले साहेबांनी या सर्व नेत्यांना सांगितलं. त्यामुळं आदरणीय शेवटच्या क्षणापर्यंत जागा सुटली नाही आणि कार्यकर्ते काम करतात, त्या काम करायला संधी मिळत नाही. मी कॅन्टोन्मेंटमधून उमेदवारी मागितली होती. मी 3 विधानसभा शहरातल्या लढल्या आणि मी कॅन्टोन्मेंटमधली मलाही मिळाली नाही. मीही नाराज होतो, पक्ष नाराज आहे, थोडा सगळ्या महाराष्ट्रामध्ये थोडा नाराजीचा सूर आहे. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत मागणी करणं आणि लढत राहणं हा कार्यकर्त्याचा धर्म आहे आणि आम्ही तो करणार शेवटच्या क्षणापर्यंत. आम्ही काही ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल झाल्या आणि वाट पाहूया आपण, शेवटच्या क्षणापर्यंत जागा मिळेल. शेवटी जागा मिळाली नाही आहे. आता आठवले साहेबांनी शेवटी निर्णय घेतला की महायुतीवर आपल्याला काम करायचं आहे. तिथंच हा वाद आणि रुसवा आता संपलेला आहे. त्यामुळं महायुतीबरोबर आम्ही सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करणार आहोत. या ठिकाणी काल 2 दिवसापासून आठवले साहेब मला फोन करत आहेत की पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये काही उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत, ते आपण माघार घेतल्या पाहिजे. अजितदादा पवार साहेबांनी फोन केले आणि म्हणून या ठिकाणी मी चंद्रकांता ताईशी संपर्क करून ही उमेदवारी माघार घ्यावी अशी त्यांना मी विनंती केली. कार्यकर्त्यांचा रुसवा होता, राग होता, कारण की लढणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून चंद्रकांताताईंची ओळख आहे आणि महाराष्ट्राच्या त्या अध्यक्ष आहेत, जबाबदार कार्यकर्ते आहेत. अनेक वर्ष नगरसेविका म्हणून त्यांनी लोकांमध्ये काम केलेलं आहे. 47,000 मतं पडलेली आहेत आणि मोर्चे, आंदोलनं, प्रश्नावर काम करणाऱ्या कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना उमेदवारी मिळावी अशी महायुतीमधील सगळ्याच कार्यकर्त्याची इच्छा होती, पण सरते शेवटी जागा मिळाली नाही, तिकीट मिळालं नाही. आणि म्हणून काल आठवले साहेबांनी एक राज्याचा संघटन सचिव म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली. एक मी त्यांचा मित्र म्हणून, या जवळचा कार्यकर्ता म्हणून आहे, संघटन सचिव म्हणून तू ही जबाबदारी सांभाळ
आणि ती थोडीशी पार पाड अशी मला त्यांनी आदेश दिल्यानंतर मी त्यांना विनंती केली. आठवले साहेब स्वतः त्यांच्याशी बोलले, अजितदादा पवार साहेब बी बोलले आणि नजीकच्या काळामध्ये माहितीचं सरकार येणारच आहे. त्या सरकारमध्ये सोनकांबळे ताईंना महामंडळ, महिला आयोग किंवा आणखीन काही देता येईल का, हा त्यांनी त्यांच्याशी थेट बोललेले. आणि अजितदादा हे बोलले, आठवले साहेब बोलले की जेव्हा RPIच्या कोट्याला एखादं महामंडळ येईल ते आपण चंद्रकांता ताईला देऊया, अशा पद्धतीचा शब्द त्यांनी माझ्याच मोबाईलवरून त्यांना दिलेला आहे. स्वतः त्यांच्याशी ते बोललेले आहेत. या कामासाठी आदरणीय आमदार अजितदादा पवार देखील त्यासाठी पाठिंबा देऊन त्यासाठी प्रयत्न करणार. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी अत्यंत झाल्यामुळं आज आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र जाऊन दुपारी 1-1:30 वाजता चंद्रकांताताई सोनकांबळे यांचा माघारीचा अर्ज भरला आणि आम्ही ती माघार घेतलेली आहे. आणि म्हणून आजपासूनच आम्ही सगळे रिपाईचे सर्व पिंपरी चिंचवडमधले तिन्ही मतदारसंघामध्ये आणि आदरणीय अण्णा बनसोडे यांच्या मतदारसंघामध्ये रिपाईच्या माहितीचे सगळे कार्यकर्ते, आम्ही रिपाईचे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करतील, त्यांना निवडून आणतील आणि आठवले साहेबांचा आदेश आम्ही सगळे म्हणून तंतोतंत पाळणार आहोत एवढे या ठिकाणी नक्की सांगतो. तसेच या रिपब्लिकन पक्षाची प्रेस असल्यामुळे परत आम्ही एक प्रेस घेणार आहोत. पिंपरी चिंचवडमध्ये रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकन पक्षाच्या संदर्भात उद्या एखादी प्रेस घेऊन साहेबांनी काही आदेश प्राप्त करून या ठिकाणी दिलेले, त्या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून पिंपरी चिंचवडच्या तिन्ही मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्ष एकसंघ मिळून काम करेल, एकसंघ मिळून काम करावं असं आठवले साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना आदेश या ठिकाणी प्राप्त करून दिलेले आहे. त्याचं आम्ही सगळे मिळून पालन करणार आहोत आणि महायुतीच्या या तिन्ही मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्ष मोठ्या ताकदीने काम करेल असं या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा चंद्रकांताताई सोनकांबळे यांनी जो राजीनामा दिला होता तो आठवले साहेबांनी स्वीकारला नाही आहे. तो त्या अगोदरच त्यांनी स्वीकारला नाही. त्यांनी सांगितलं आम्ही तो आपण स्वीकारणार नाही आहे, आपण त्यांना विनंती करू. त्यांनी आठवले साहेबांची विनंती मान्य केली, आमची विनंती मान्य केली. अजितदादांनी शब्द दिला, आठवले साहेबांनी पक्षाच्या वतीने त्यांना आम्ही शब्द दिलेला आहे आणि नक्कीच ते उद्याच्या सगळ्या सत्ता व्यवस्थेमध्ये एखाद्या पदावर राहतील असं मी त्यांना मनापासून सांगतो आणि मनापासून या ठिकाणी त्यांना त्यांचा आभार मानतो की त्यांनी पक्षाचा आदेश या ठिकाणी पाळलेला आहे. आणि अण्णा बनसोडे यांना मनापासूनच्या शुभेच्छा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देतो. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी, उपस्थित उमेदवार अण्णा बनसोडे, योगेशभाई परशुरामजी वाडेकर, त्याचबरोबर सदाशिव खाडेसाहेब, आमचे नेते आजीजभाई शेख, सर्व प्रमुख बंधू आणि भगिनी. खरं तर आता योगेशभाईंनी आणि वाडेकर यांनी जी वस्तुस्थिती आहे ती आपल्यासमोर मांडलेली आहे. आणि खरं तर आम्ही दरवेळेला तिकिटाची मागणी करत असतो. महाराष्ट्रामधला हा पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे की जिथं जवळजवळ 50,000च्या आसपास रिपब्लिकन पक्षाने शिलाई मशीन असताना ही मतं घेतलेली आहेत. आणि 2019ला सुद्धा आम्ही मागणी केली होती. तेव्हा सिटिंग मेंबर होते शिवसेनेचे, तेव्हाही तिकीट मिळालं नाही. तो फटका त्या उमेदवाराला तेव्हा बसला, ते पराभूत झाले. आत्ता भाजप, RPI, शिवसेना, त्यामध्ये अजितदादा आले, राष्ट्रवादी पक्ष आला, त्यामुळं चौघांची युती झाली. आणखी काही पक्ष होते. आता पुन्हा सिटिंग मेंबर म्हणून पुन्हा राष्ट्रवादीचा उमेदवार आपल्या इथं आले. त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी मोठ्या प्रमाणामध्ये होती की दरवेळेला जर सिटिंग मेंबर असेल काही पक्षांचे तर मग आपल्याला संधी कधी मिळणार आणि आपण नेमका काय करायचं, ह्या भूमिकेतून तो अर्ज भरला होता. आणि खरं तर लढण्याची तयारी आमची पूर्ण झालेली होती. परंतु पुन्हा एकदा आठवले साहेबांनी सांगितले की आपण लढून पुन्हा पडण्यापेक्षा किंवा एखादं सीट घालवण्यात काही अर्थ नाही, तर तुम्हाला त्या तोलामोलाचं पद आम्ही देतो की जो तुम्हाला जेणेकरून काम करता येईल. स्वतः अजितदादा सुद्धा आज सकाळी योगेशभाई आले, त्यांनी अजितदादा फोन लावून दिला. त्यांनी सांगितले की आम्ही तुमच्यासाठी नक्की प्रयत्न करू
आणि तुम्हाला काम करता येईल, तुमचा अपमान होणार नाही, तर त्या पद्धतीचं पद आम्ही तुम्हाला देऊ. महापालिकेत काही पदं असतील, काही कामं असतील, ते हक्कानं आमच्याकडनं करून घ्या. आणि हा माहितीचा उमेदवार आहे, हा निवडून येणं गरजेचं आहे. ताई, आमच्यासाठी तुम्ही माघारी घ्या हा शब्द आज दादांनी सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि यापुढे म्हणजे आजपासून माहितीचे उमेदवार म्हणून अण्णा बनसोडे यांचं काम आम्ही सर्वजण करणार आहोत. ते आपल्या सर्वांसमोर मी जाहीर करत आहे. धन्यवाद. नाही, आमच्या माध्यमातून जेवढा लीड पाहिजे त्यांना तेवढा आम्ही लीड देऊ. फक्त दापोलीतूनच नाही, तर संपूर्ण मतदारसंघामधून लीड मिळेल. आणि आजपासून ते काम आमच्याकडनं चालू होईल. सर्व पत्रकार बंधू, मीडिया, प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष योगेशजी बहल, समन्वयक सदाशिव खाडे, आजिजभाई शेख, संतोष बारणे, परशुराम वाडेकर, कविताताई आल्हाट, ज्यांनी या ठिकाणी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून RPIच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख पदाधिकारी आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रमुख दावेदार आमच्या भगिनी चंद्रकांता ताई सोनकांबळे, माजी नगरसेवक अंकुश कानडी, सिकंदर सूर्यवंशी. खरं तर आज जी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली, पिंपरी विधानसभा मतदारसंघातून जे इच्छुक उमेदवार होते, प्रामुख्याने चंद्रकांता ताई सोनकांबळे शिवसेनेच्या वतीने, जितेंद्र ननावरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, काळूराव पवार कष्टकरी कामगार संघटनेच्या वतीने, बाबासाहेब कांबळे, ॲडव्होकेट सुधीर कांबळे, हेमंत मोरे, रीता सोनवणे, गौतम कुडूक, कृष्णा कुडूक, सुरेश लोंढे, प्रल्हाद कांबळे, स्वप्नील कांबळे, मनोज कांबळे, नवनाथ शिंदे, मयूर जाधव, दादाराव कांबळे, मुकुंद ओवाळ, दीपक रोकडे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, सुरेश लोंढे, जाफर चौधरी, आज एकूण 21 इच्छुक उमेदवारांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून माघार घेतलेली. प्रामुख्याने चंद्रकांता सोनकांबळे ताईंचं आणि RPIच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, आमचे सहकारी परशुराम वाडेकर असतील, त्या सर्वांचं विशेषतः करून मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. ह्या सर्व उमेदवारांनी माघार घेत असताना त्यांच्या पाठीशी उभे असलेले पक्षाचे सर्व कार्यकर्ते, सहकारी, मित्र, या सर्वांना विश्वासात घेऊन पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये उद्यापासून प्रचार यंत्रणामध्ये सर्वजण सहभागी होतील असा माझा ठाम विश्वास आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये गेली अनेक दिवसापासून जी घडामोड चालू होती, जे इच्छुक उमेदवार होते, खरं तर इच्छुक राहण्याचा लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. शेवटी उमेदवारी एकालाच भेटती आणि आम्ही सर्वजण एका कुटुंबातील सदस्य या नात्याने एक कुटुंब म्हणून उद्यापासून प्रचार यंत्रणेमध्ये आम्ही सामील होणार आहे. पुन्हा एकदा या सर्वांचं मनापासून मी धन्यवाद देतो. आज खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष योगेशजी बहल, परशुराम वाडेकरजी, सदाशिवराव खाडेजी हे गेली 2 दिवसापासून, खासदार श्रीरंगाप्पा बारणे हे गेली 2 दिवसापासून पिंपरी विधानसभा मतदारसंघातून जितके इच्छुक उमेदवार होते
ज्यांची नाराजी असेल त्यांची नाराजी काढण्यासाठी आदरणीय दादा असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, आदरणीय एकनाथजी शिंदे असतील, आदरणीय आमचे नेते रामदासजी आठवले असतील, सर्वांना ज्यांची नाराजी आहे त्यांची नाराजी दूर करण्याचा मनापासून प्रयत्न केलेला आहे. परशुरामजींनी आता सांगितल्याप्रमाणे आमच्या भगिनी चंद्रकांताताई यांनाही विश्वासात घेऊन शेवटी काम करत असताना उमेदवारी एकलाच भेटती, पण कुणालाही अविश्वासात न घेता सर्वांना विश्वासात घेऊन पिंपरी विधानसभा मतदारसंघातून जी विकासाची कामं असतील त्या विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा मी सर्वांना विश्वासात घेईन अशी ग्वाही आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी देतो आणि पुन्हा सर्व इच्छुक उमेदवारांना मनापासून धन्यवाद देतो. आता तुम्ही सांगितलं 21 जणांनी माघार घेतली, त्या सगळ्यांनी तुमच्यासाठी घेतली का? आता काय जणांची जी नाराजी होती, तुमच्यासाठी माघार घेतली यांची नावं सांगा ना, नाही, नाहीतर आता ते उद्या खुलासे पाठवतील आम्ही यांच्यासाठी नाही घेतलं. नाही आता तसं जर अध्यक्ष या नात्याने तेही सांगतील, मीही सांगेल, जर तुम्हाला त्यांची नावं पाहिजे असतील तर योगेशभाई तुम्हाला ती कल्पना देतील. सांगा योगेश भाई, ते महत्वाचं आहे. कोणी कोणी माघार घेतली तुमच्यासाठी? चंद्रकांताताई झालं, जितेंद्र नानावरे झालं, कशाला आहे. तर साधारणतः 21 लोकांनी माघार घेतलेली आहे, परंतु 21 लोकांमध्ये विविध पक्षाची लोक पण आहेत. तर मी प्रेस नोट जी तुम्हाला देणार आहे त्या प्रेस नोटमध्ये उल्लेख करतो की ज्या लोकांनी आमच्यासाठी म्हणजे अण्णांना पाठिंबा देण्यासाठी किंवा महायुतीला पाठिंबा देण्यासाठी कोणी कोणी माघार घेतली आहे मी तुम्हाला प्रेस नोटमध्ये ते देतो. आता मी काहीतरी उगाच चुकीचं स्टेटमेंट करणं योग्य नाही आहे. त्यामुळे आता समजा आता गौतम आहे, तर गौतमनी त्यांच्या आघाडीसाठी माघार घेतलेली आहे, बाकीच्या काही लोकांनी काँग्रेससाठी माघार घेतलेली आहे. अशा पद्धतीने त्यांची नावं वगळून ज्यांनी महायुतीसाठी ज्यांनी माघार घेतली त्या लोकांची नावं तुम्हाला मी माझ्या प्रेस नोटमध्ये देतो की एवढ्या लोकांनी महायुतीकरिता आणि अण्णाला पाठिंबा देण्यासाठी घेतलेली आहे. आता इथे कोण उपस्थित आहेत त्यांचं नाव सांगितलं ना तरी सगळा उलगडा होईल. आता इथं उपस्थितांपैकी नाही माघार घेतलेले कोण आहेत? आता सांगितले तुम्हाला नाव वाचून दाखवले ना अण्णांनी. प्रल्हाद कांबळे आता इथं आहे, बाबा कांबळे इथं आहेत, काळूराम पवार आहेत, मोरे आहेत. आता आहे ना बाकीच्यांना येऊ दे नाही ना आता उमेदवार होते यांनी अण्णांसाठी माघार घेतलेली आहे. जितेंद्र ननवरे शिवसेनेत काम करतात, परंतु जितेंद्र ननवरेंनी घेतलेली आहे, सुरेश लोंढेंनी घेतलेली आहे, काळूरामजी पवार यांनी घेतलेली आहे, नीता सोनवणे नाव सांगा ना, बाबा कांबळे सांगितलं की मी बाबा कांबळेंनी घेतलेली आहे. आज माघार घेतलेल्यापैकी कोण आले का इथं आतमध्ये हॉलमध्ये ज्यांनी माघार घेतलेली अण्णांसाठी तर इथं कोण आलेलं आहे का? नंदू योगेशभाई त्यांच्या प्रेस नोटमध्ये ही नावं तुम्हाला देतील, त्यांचे मोबाईल नंबर देतील, तुम्ही पत्रकार बंधूंनी त्यांच्याशी संवाद साधा. आता इथे प्रामुख्याने जितेंद्र ननवरे, काळूरामजी पवार, हेमंत मोरे, बाबा कांबळे हे जे प्रमुख दावेदार होते, सर्व बाकीचे पण सर्व प्रमुख दावेदार आहेत. त्यांच्यापैकी त्यांना जर कोणाला तुम्हाला विचारायचं असेल तर त्यांना तुम्ही विचारू शकता, मी सांगण्यापेक्षा अधिकृत. तुम्ही त्यांना जर विचारणार असाल तर तुम्ही विचारू शकता प्रश्न. या ठिकाणी पिंपरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे सर्व व्यासपीठावर उपस्थित असणारे नेते मंडळी तसेच पत्रकार मित्रांचे खूप स्वागत. प्रश्न काय होता बाप्पू? बाप्पू काय सांगायचं? या ठिकाणी भारतात लोकशाही आहे आणि पिंपरी विधान
झाले असेल सेपरेट होणार आहे. आम्हाला आमचे मुद्दे मांडायचे, आम्हाला आमचे मुद्दे मांडायचे. एकेकाला बोलू दे ना बाबा. आम्हाला मुद्दे मांडायचे. आम्ही पहिल्यांदा येतो ते म्हणजे आमची बघून जाऊ. आम्ही ऐकून घ्या. परशुरामजी, आपल्याला आणि ताईंना विनंती आहे की आपण सांगितलं होतं की आरपीआयची वेगळी पाहिजे आहे, म्हणून आरपीआयची झालेली आहे. तर आपण बाकीच्या आपल्या कार्यकर्त्यांना, तुम्ही बसलात तर जरा काही हरकत नाही, पण बाकीच्यांना जागा करून ज्यांना त्यांची नाराजी नको, आपण बसून घ्या. अरे बसा ना, बोललं तुम्हाला. अरे घ्या ना, स्पेशलच आहे ना, बसून घ्या. या ठिकाणी पिंपरी विधानसभेमध्ये महायुतीतून बरेच उमेदवार इच्छुक होते. शेवटी प्रत्येकाला इच्छा असते की आपल्याला उमेदवारी मिळावी, त्यामुळं प्रत्येकाने आपली इच्छा अपेक्षा व्यक्त केली. ओळखायचंय का बाकी गोंधळ? शेवटी कार्यकर्त्यांना विनंती आहे की शांत राहायचंय. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की शांत राहा. कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण थोडे मागे सरकायचंय. पत्रकारांना डिस्टर्ब नका करू कोणी, प्लीज. मग एवढं काय झालं? पाया लागले तर म्हणतो काय झालं, कान फाडत त्याच्यावर सांगा त्याला. अख्ख्या प्रेस मध्ये अक्कल आहे का त्याला बोलायची? महायुतीतून अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. आता अण्णांनी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे, तसेच श्रीकांतजी शिंदे, लोकसभेचे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे, तसेच आमचे मित्र मार्गदर्शक या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष यांच्या विनंतीवरून महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा ही आमची सर्वांची भूमिका आहे. त्याच्यामुळे अण्णा बनसोडे आणि आमच्यामध्ये जे मतभेद होते, अण्णा बनसोडे यांनी स्वतः वैयक्तिक फोन करून आम्हाला या ठिकाणी त्यांची भूमिका मांडलेली आहे. आम्हाला भविष्यात चांगल्या पद्धतीने एकत्रित मिळून मिसळून काम करू असं त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. आणि शेवटी किती काही केलं तर महायुतीचा मुख्यमंत्री होणे ही महाराष्ट्राची गरज आहे. त्यामुळे महायुतीचा कार्यकर्ता म्हणून मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि अण्णा बनसोडे यांना जाहीर पाठिंबा आम्ही या ठिकाणी आमच्या वतीने दिलेला आहे. या ठिकाणी मी कोणताही शब्द घेतलेला नाहीये. मी फक्त महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा आदरणीय एकनाथभाई शिंदे यांना मी पाठिंबा देण्यासाठी अण्णा बनसोडे यांना पाठिंबा जाहीर केला. आदरणीय उमेदवार आदरणीय आमदार अण्णा बनसोडे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष योगेश बल साहेब, त्याचबरोबर भाजपाचे खाडे साहेब, उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार बंधूंनो आणि भगिनींनो, पिंपरी शहरामध्ये गेल्या 25 वर्षापासून आम्ही कष्टकऱ्यांसाठी एक मोठी चळवळ सुरू केली आहे. त्यामध्ये रिक्षा चालक असतील, फेरीवाले असतील, बांधकाम मजूर असतील, धुणे भांडे काम करणाऱ्या महिला असतील, अशा गोरगरीब घटकांच्या प्रश्नांसाठी गेले 25 वर्षापासून आम्ही काम करत आहोत. आणि या सर्व घटकांचे अनेक प्रश्न महायुती सरकारने सोडले आहेत, परंतु काही प्रश्न आमचे प्रलंबित आहेत आणि त्यामुळं आमच्या सगळ्या घटकांना असं वाटलं की आमचा प्रतिनिधी विधानसभेमध्ये पाहिजे. म्हणून माझ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर मी पिंपरी मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर, तसेच आदरणीय योगेश बल, श्रीरंगाप्पा बारणे, अमित गोरके, त्याचबरोबर शत्रुघ्न बापू काटे यांच्याशी आमच्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल आणि जे प्रश्न आमचे सुटले नाहीत ते प्रश्न सोडण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर आम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. पिंपरी मतदारसंघामध्ये आदरणीय अण्णा बनसोडे
यांना आमच्या सर्व संघटनांच्या वतीने या ठिकाणी जाहीर पाठिंबा देऊन त्यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व कष्टकरी प्रयत्न करणार आहोत। यामध्ये मला एक गोष्टीचा उल्लेख करायचा आहे, गेल्या 25 वर्षामध्ये आम्ही रिक्षा चालकांचं कल्याणकारी मंडळ व्हावं म्हणून प्रयत्न करत होतो। 25 वर्ष आम्ही लढा दिला, परंतु 25 वर्षामध्ये कधीही रिक्षा चालकांचं कल्याणकारी महामंडळ झालं नाही। पहिल्यांदा महायुतीमध्ये एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाले, अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षा चालकांचं कल्याणकारी महामंडळ स्थापन केलेलं आहे। हे कधीही 25 वर्षामध्ये झालं नाही। यामुळे या सरकारवरती आमचा विश्वास आहे, यामुळे आम्ही महायुतीला या ठिकाणी पाठिंबा देत आहोत। धन्यवाद। बसवले आता उभा राहायला सांगताय काय? आम्ही यांच्या मागं लागलो तर उभा करा आता उभा, ठीक आहे, काय हरकत नाही। आमचे सहकारी मित्र आमदार अण्णा बनसोडे यांना आता उमेदवारी जाहीर झालेली आहे। खरं तर मनात थोडं दुःख असतं, कारण आम्ही पण तीव्र इच्छुक होतो आणि शेवटी आपल्यापेक्षा आपला पक्ष मोठा असतो आणि आमच्या पक्षाचे नेते अजितदादा यांनी आम्हाला फोन करून सांगितलं की आता जे झालं गेलं ठीक आहे, काय मी आता म्हातारा तर झालंच नाही, काय वय पण जास्त नाही, भविष्य आहे, भविष्यात खूप पुढं जाणार आहे। आणि आमचे शहराध्यक्ष योगीजी भाई त्यांनी काल फोन केला आणि दादांशी आज आम्ही बोललो आणि आत्तापर्यंत जे मतभेद होते पण आता मतभेद काहीच नाहीत आणि अण्णाचं आम्ही जोराने काम करणार आणि अण्णाला 50,000च्या लीडने आम्ही निवडून आणणार। कुठले प्रश्न सोडवण्याचं आपल्याला आश्वासन मिळालं त्यांच्याकडून? आमचे प्रश्न आमचे नाही हो, जनतेचे प्रश्न सोडवायचे। जनता तुम्हाला सांगते ना, तुम्ही प्रतिनिधी आहात। ते सांगतोय की जागा एकच आहे, इच्छुक अनेक आहेत, इच्छुक अनेक आहेत, त्यात एकालाच मिळणार ना आणि सटिंग मेंबर आहेत ते, त्यामुळे त्यांना मिळालं आणि त्यांचं स्टार पण खूप चांगले आहेत। आमच्या अजितदादा त्यांचे भरभक्कम त्यांच्या पाठीशी उभा आहेत आणि आमचे शहराध्यक्ष पण आहेत त्यांच्याबरोबर आणि आता आम्ही पण त्यांच्याबरोबर आहे, त्यामुळे चांगल्या मताने ते निवडून येतील। आणखी काय विचारायचं आहे? ओके ना? उद्या महायुतीची बैठक ही रागा लॉन्सला सर्वच प्रमुख कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी, त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार तिथले पदाधिकारी, NCPचे सर्व पदाधिकारी, रिपाईचे आठवले गटाचे सर्व त्या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित असणारे, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित असणारे, श्रीरंगप्पा बारणे हे अध्यक्ष असतील उद्याच्या बैठकीचे आणि उमेदवार आणि सर्व मान्यवर, दोन्ही आमदार उमाताई खापरे आणि परत अमित गोरखे, त्यांनी चारही पक्षाचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते सर्वजणांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने आज माघारचा झालेला 21 लोकांनी माघार घेतली, 15 लोकच राहिलेली आहेत आणि तो नोटाचा एक असं 16, म्हणजे एकच मशीन आमदारांनी ते सुद्धा प्रयत्न केले जास्तीत जास्त किंवा एकच मशीन राहावं आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे। खऱ्या अर्थाने आजपासनं प्रचाराला जोरात सुरुवात होणार आहे। आता दिवाळी पण संपलेली आहे, सुट्ट्या संपलेल्या आहेत, त्यामुळे उद्या खऱ्या अर्थाने महायुतीची ही बैठक जी आहे ती महत्त्वाची बैठक आहे आणि उद्यापासून सर्वच कामाला गती येणार आहे। पुन्हा एकदा या ठिकाणी मी जे इच्छुक उमेदवार होते त्या इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार, महायुतीचे अधिकृत उमेदवार अण्णा बनसोडे यांच्यासाठी माघार घेतल्याबद्दल शहराचे अध्यक्ष या नात्याने मी त्यांचे सर्वांचे मनापासून स्वागत करतो, आभार मानतो। सर्व पत्रकार मित्रांचे इथं आभार मानतो, थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अधिकृत उमेदवार आमदार अण्णासाहेब बनसोडे यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित सर्व आणि ज्यांनी तोलामोलाचे उमेदवार होते त्यांनी माघार घेतली, त्यांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वतीनं, बावनकुळे साहेबांच्या वतीनं आणि महायुतीचा एक शिलेदार पिंपरीतला परत महायुतीचा मुख्यमंत्री करण्यासाठी पाठवण्यासाठी ज्यांनी 2 दिवस प्रयत्न केले ते आपले NCPचे अध्यक्ष योगीजी भर, काळूराम बारणे, त्याचप्रमाणे RPIचे सगळे नेते, आता उपस्थित सगळ्या उमेदवारांचं नाव घेणं उचित आहे। बाळासाहेब भागवत आहेत, बाबा कांबळे आहेत, आमचे जितेंद्र नानावरे आहेत, कुणाल वावळकर आहेत, ह्या सगळ्यांचं मी परत एकदा
अभिनंदन करतो, सगळ्या नेत्यांचं अभिनंदन करतो, सगळ्या उमेदवारांचं अभिनंदन करतो आणि पिंपरीचा शिलेदार 100% विधानसभेत पोहोचलेला आहे असं जाहीर करतो. परत एकदा सगळ्या पत्रकार मित्रांचं आभार मानतो आणि आजची पत्रकार परिषद संपली. उपस्थित सगळ्या पत्रकारांचा आभार मानून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.